संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणी आता, तुका म्हणी आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभपदां भोज तेजस प्रदेशम, विधींद्रादिदेवैस्तदास्तु यमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। आता विनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। आता हृदय हे आपुले, चौफाडुनिया भले वरी बैसव पावले श्री गुरूंची। ते नमस्कारोनी आता विठाला 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 विठाला। तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे
भोग सुखाचे सोहळे. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा काला या प्रसंगातील अत्यंत सुंदर गोड असा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाळाच्या माध्यमातून भगवान कृष्ण परमात्म्याबरोबर गोपाळाच्या रूपाने संवाद साधतात. विठाला 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 सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, गेली 7 दिवसापासून या ठिकाणी संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र भूवैकुंठ पंढरपूर पवित्र अशा या पंढरी क्षेत्रामध्ये गेले 2 वर्षापासून सर्व परळी परिसरातील विशेष करून देशमुख टाकळी आणि आजूबाजूची मंडळी, त्यातले त्यात ज्यांच्या माध्यमातून आपण सर्व या ठिकाणी एकत्र येतो ते आमचे संतोष महाराज शिंदे आणि विजयकुमार लड्डा शेठ या दोन महात्म्यांच्या खऱ्या अर्थाने संयोगाने विचाराने 1 वर्ष पूर्ण होऊन दुसऱ्या वर्षामध्ये आपला कार्यक्रम खऱ्या अर्थाने उपसंहाराकडे याची वाटचाल होत असताना अतिशय आनंद आपल्या सर्वांच्या ठिकाणी आहे. का आनंद आहे त्याचे 2-3 कारण आहेत. लक्षात घ्या, कार्यक्रम करणं काही सोपं नसतं, पण सर्वांनी याच्यामध्ये तन मन धनाने खऱ्या अर्थाने सहकार्य केल्यामुळे हा कार्यक्रम अतिशय संपन्न अतिशय उत्कृष्ट रीतीने खऱ्या अर्थाने परमार्थाचं जे ध्येय असतं, ज्या उद्देशाने हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे तो उद्देश आपला सफल झालेला आहे. म्हणून अतिशय सुंदर अशा या कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रम आहेत. ज्ञानेश्वरी पारायण असेल, गाथाभजन असेल, त्यानंतर श्रीमद भागवत कथा, खऱ्या अर्थाने अतिशय उत्कृष्ट असे वक्ते आपल्याला प्राप्त झाले आणि तेही लक्षात घ्या, देवाला ती काळजी असते. कार्यक्रम उद्या चालू होत असताना आज जे नियोजित होते त्यांचं काही येणं होत नाही अशी बातमी कळाल्यानंतर तरीसुद्धा लक्षात घ्या, म्हणजे महाराजांना खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्यानेच बोलवलेलं असावं असंच म्हणावं लागेल. लक्षात घ्या, भाग्याचा उदय झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मग मात्र कितीही नियोजन करणारा असला तरी त्याला रोखू शकत नाही. थोडा प्रसंग आलेला असताना सुद्धा म्हणजे योगायोगाने आयत्या टायमाला त्यांनी सुद्धा होकार दिला आणि त्यांची कथा त्यांचा सहवास आपल्याला 7 दिवस लाभला. महाराजांची सुद्धा उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, त्यातले त्यात ज्यांची रात्री कीर्तन सेवा झाली, आपले शिंदे महाराज त्यांची उपस्थिती आहे, बापू आहेत, काका आहेत, सर्वच मंडळी आहेत बरं का. या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. आता सर्वांचा नामनिर्देश करणं चुकीचं आहे, पण सर्वांचाच खऱ्या अर्थाने याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. ज्यांची 7 दिवसापासून या ठिकाणी मृदंग सेवा आहे आमचे महेश महाराज, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे सर्व विद्यार्थी मंडळी यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आहे. आणि आपण सर्व माता भगिनी पुरुष मंडळी लक्षात घ्या, विशेष करून ज्यांच्या मठामध्ये आपण या ठिकाणी 7 दिवस वास्तव्य केलं, अतिशय खऱ्या अर्थाने मन मोकळेपणाने त्याने ही जागा, आपलेच लोक आहेत, त्याने किती घाण केली तरी, किती कसंही वागलं तरी, लाईट किती जाळली तरी कुठल्याही प्रकारचा प्रतिकार न करता अतिशय आनंदाने ही जागा उपलब्ध करून देतात. ते श्रीहरी भक्तिपरायण कुंभारगावकर मठ, आमचे सर्व या मठाचे प्रमुख मंडळी यांचे सुद्धा फार मोठं योगदान आहे. आणि म्हणून अशा पवित्र वातावरणामध्ये आपल्या संकल्पित वेळेमध्ये ही सेवा संपन्न करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. विठाला 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 विठाला. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आज हे काल्याचं कीर्तन आहे. गेले 7 दिवस आपण जी साधना केलेली आहे, जी सेवा केलेली आहे, त्याची फलश्रुती, त्याचं फळ प्राप्त पदरात कडून घेण्याचा आजचा दिवस आहे. म्हणजे तुमच्या आमच्या भाषेत बोलायचं झालं,
एखादा शेतकरी असेल तर शेतकऱ्याच्या दृष्टीने आजचा दिवस म्हणजे सुगीचा दिवस आहे. एखादा नोकरदार वर्ग असेल त्यांच्या दृष्टीने आजचा पगाराचा दिवस आहे. आणि तुमच्या आमच्यासाठी परमार्थिक माणसासाठी आजचा दिवस म्हणजे प्रसादाचा दिवस आहे. विठाला 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 लक्षात घ्या, आज प्रसाद प्राप्त होणार आहे. काला म्हणजे पूर्णतेचं द्योतक आहे. आपण जी 7 दिवस साधना केलेली आहे त्या साधनेला जर काही फळ असेल तर ही काल्याच्या कीर्तनातून काल्याचा प्रसाद सेवन केल्यानंतर तो आपल्याला प्रसाद प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवनाची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये काल्याला एक विशेष प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे बरं का, लक्षात घ्या. इतर संप्रदाय किंवा अन्य ठिकाणी काला असेलच असं सांगता येत नाही, पण आपल्या पूर्वसुरेने पूर्वीच्या महात्म्याने फार मोठा एक डोळसपणाने हा एक नियम केलेला आहे. उत्सव 2 दिवसाचा 3 दिवसाचा किंवा 5 दिवसाचा असो, नवीन 7 दिवस 4 महिने चातुर्मास 1 वर्ष किंवा अन्य अनेक वर्षाचा जरी असेल तर त्याची पूर्णता काल्याच्या कीर्तनाने होत नाही. लक्षात घ्या, काल्याच्या कीर्तनाशिवाय होत नाही बरं का. म्हणजे उत्सव किती छोटा असो किंवा किती मोठा असेल त्याला पूर्णत्व प्राप्त व्हायचं असेल, जसं यज्ञामध्ये शेवटची पूर्णाहुती दिल्याशिवाय ते यज्ञ कर्म पूर्ण होत नाही, हा जसा नियम आहे तसं काल्याचं कीर्तन केल्याशिवाय आपण जी 7 दिवस खटाटोप केलेले आहे, जे कार्यक्रम केलेले आहेत, जी साधना केलेली आहे त्याला पूर्णत्व प्राप्त होत नाही. विठाला विठाला विठाला. ज्ञानोबराय उदाहरण देतात बघा, एखादं मंदिराचं काम असेल, देवळाची या कामा कळचू परम गंगेशी सिंधू प्रवेशू, म्हणजे मंदिराचं काम खाली कितीही पूर्ण झालं बरं का, म्हणजे प्लास्टर झालं, मंदिर पूर्ण झालं, लाईट फिटिंग केली, कलर वगैरे सगळं झालं, नवी मूर्ती जरी बसवली तरी त्याला पूर्णत्व नाही. कशाला? मंदिराला. मूर्ती बसवली तरी पूर्णता नाही. मग पूर्णता कधी होईल? त्या मंदिरावरती जेव्हा कलश स्थापना होईल तेव्हा त्या मंदिराला काय होईल? पूर्णत्व प्राप्त होईल. हा जसा नियम आहे. किंवा एखादी नदी असेल, ती नदी पूर्णत्वाला कधी जाईल? ती जेव्हा समुद्राला प्राप्त होईल. परमगंगेशी सिंधू प्रवेशो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला आठवलं म्हणून. वर्गामध्ये एका शिक्षकाने मुलांना विचारलं, म्हटले बाळांनो इकडे बघ, नाव काय तुझं? श्रीकांत. हां, मला सांग. त्या शिक्षकाने विद्यार्थ्याला विचारलं, म्हटले बाबा मुलांनो सांगा, ही गोदावरी नदी कुठून उगम पावली? काय प्रश्न विचारला तुला माहिती आहे का? नाही. आपल्याला असे कुठे प्रश्न माहीत असतात का? कोणी सांगत नाही. असं लक्षात आल्यानंतर एक मात्र हुशार विद्यार्थी त्या ठिकाणी होता. त्यांनी सांगितलं, म्हटले गुरुजी ही गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर या क्षेत्रामध्ये ब्रह्मगिरी पर्वतातून त्या गोदावरीचा उगम झाला. असं उत्तर ऐकल्यानंतर फार आनंद झाला. वा वा म्हटले. मला सांग तिथून पुढे ती गोदावरी पुढं कुठं गेली? दुसरा प्रश्न विचारला. तो मुलगा हुशार होता. म्हटले गुरुजी ब्रह्मगिरी पर्वतावरून ती गोदावरी त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये कुशावर्ता कुंडामध्ये आली. वा वा म्हटले. मला सांग तिथून पुढे ती गोदावरी कुठं गेली? त्यांनी लगेच उत्तर दिलं. म्हटले गुरुजी कुशावर्ता कुंडामधून नाशिकला रामकुंडामध्ये ती गोदावरी आली. म्हटले वा वा. मला सांग तिथून पुढे ती गोदावरी कुठं गेली? म्हटले गुरुजी तिथून पुढे ती गोदावरी कोपरगाव मार्गे आपल्या पैठणला आली. वा वा म्हटले. मला सांग तिथून पुढे ती गोदावरी कुठं गेली? म्हटले गुरुजी तिथून पुढे ती नांदेड मार्गे त्या बासरला पोहोचली. वा वा. म्हटले तिथून पुढे ती गोदावरी कुठं गेली मला सांग? म्हटले गुरुजी तिथून पुढे ती राजमहेंद्रीला जाऊन सप्तमुखाने समुद्राला मिळाली. आता काही प्रश्न राहिला का? पण ते गुरुजी एवढे विचित्र होते. पुन्हा प्रश्न विचारला. म्हटले बाळू मला सांग समुद्रामधून पुढे ती गोदावरी कुठं गेली? असं प्रश्न विचारल्याबरोबर त्या बाळूनं सांगितलं. म्हटलं गुरुजी समुद्रामधून ती डायरेक्ट गोदावरी तुमच्या डोंबल्यात गेली. हे काही विचारणं झालं का? म्हटले आता समुद्रामध्ये गेल्यानंतर तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. जसं समुद्राला गंगा प्राप्त झाल्यानंतर तिची धाव संपून जाते, बरोबर नाही?
तिला पूर्णत्व प्राप्त होतं. मंदिरावरती कलश स्थापना झाल्यानंतर मंदिराला पूर्णत्व प्राप्त होतं. त्याच पद्धतीने आपण जी साधना केलेली आहे 7 दिवस, बघा माणसं इथं गडबड करतील बरं का, म्हटले लवकर आवरा लवकर आवरा, पण कितीही जरी गडबड असली तर काल्याच्या दिवशी शहाणा माणूस इथून निघून जात नाही. आता आमच्या अरुण महाराजाला कथा होती, बरोबर आहे ना, तरी सुद्धा ते गेले नाही. म्हणजे काला झाल्याशिवाय माणूस जात नाही, त्याचं मन तिकडं धावत नाही. का? म्हणजे काला हे पूर्णतेचं द्योतक आहे, म्हणून ती पूर्णता आपल्याही जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. म्हणून काल्याचा प्रसाद महत्वाचा आहे. विठाला विठाला म्हणून बघा, संप्रदायामध्ये फार सामान्य विशेष प्रकारचे नियम आहेत, लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आजचं जे कीर्तन आहे याच्यामध्ये काही नियम आहेत. एरवी कीर्तनकार काही कुठल्याही विषयावरती चिंतन करू शकतो, पण आजच्या कीर्तनामध्ये नियम आहे. काय? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जे देवाने चरित्र गोकुळामध्ये केलं ते चरित्र आजच्या कीर्तनामध्ये उच्चारलं पाहिजे, असा नियम आहे. म्हटलं इतर देवाचं चरित्र सांगितलं तर जमत नाही का? म्हटले कृष्ण चरित्रच का सांगायचं? म्हटले मारुतीरायाची कथा, रामकथा, पांडुरंगाची कथा सांगितली तर जमत नाही का? गणपतीची कथा नाही का? महादेवाची कथा, म्हटले शिवकथा वगैरे काही जमत नाही. मग आजच्या कीर्तनामध्ये फक्त कृष्ण चरित्रच सांगितलं पाहिजे. त्याचं कारण सांगत असताना सांगतात, बघा देवाचे अनंत अवतार आहेत, त्या अवताराचे सगळ्या अवताराचे प्रकार गर्गाचार्यांनी गर्ग संहितेमध्ये 6 प्रकारामध्ये केले. काय? अंश अंशांश कला पूर्ण आणि अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि परिपूर्णतम. हे सामान्य रूपाने आहेत, लक्षात घ्या. बाकीचे जे आहेत, पण पूर्ण अवतार एक तर राम प्रभू आहेत आणि परिपूर्णतम अवतार म्हणजे कृष्ण. विठाला विठाला पूर्ण अवतार रामकृष्ण, लक्षात घ्या. म्हणजे राम अवतार पूर्ण आहे, पण कृष्ण अवताराच्या बाबतीमध्ये परिपूर्णतम अवतार आहे. त्याचं काही विश्लेषण करण्याची या ठिकाणी गरज नाही. म्हणून अशा परिपूर्णतेच्या वेळेला परिपूर्णतम असणारा भगवान कृष्ण परमात्मा, त्या कृष्ण परमात्म्याचं चरित्र उच्चारलं पाहिजे, असा वारकरी संप्रदायाने दंड केला. विठाला विठाला म्हणून चरित्र ते उच्चारावे बरं का. काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण चरित्र सांगायचं, लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, मी सांगून गेलो, आजचं कीर्तन म्हणजे पगाराचं कीर्तन. पगार म्हणजे आपल्या भाषेत काय? आजचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे, बरोबर आहे ना? हां, आज प्रसाद प्राप्त होणार आहे. म्हटले प्रसाद कधी प्राप्त होतो? हां, रोजच महाप्रसाद आहे, आपल्याला रोजच प्रसाद असतो, पण रोजचा प्रसाद वेगळा आहे. पण आजचा जो प्रसाद आहे तो मात्र एक विशेष प्रकारचा काल्याचा प्रसाद आहे, लक्षात घ्या. प्रसाद म्हणजे काय? भगवान सांगतात, प्रसादे सर्व दुःखानां हानी रश्योपजायते प्रसन्न चेतुषो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसादाचा परिणाम सांगितला. प्रसादे सर्व दुःखानां हानी, प्रसादाने सर्व दुःखाची हानी होते. बुद्धी पर्यवतिष्ठते, बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अवस्थित होते, सर्व दुःखाचा विनाश होतो. अशा अनेक प्रकारचे फायदे प्रसादाने होतात. पण याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचा, लक्षात घ्या, प्रसाद याचा अर्थ असा आहे, प्रसाद असतो प्रसन्नता, ज्याच्यामुळे जो सेवन केल्यानंतर, जो प्राप्त झाल्यानंतर चित्तामध्ये प्रसन्नता होते, खऱ्या अर्थाने त्याला प्रसाद म्हणायचं बरं का. जे प्रसाद म्हणजे काय? चित्ताची प्रसन्नता प्राप्त होणं, याला प्रसाद म्हणतात. म्हणून असा जो प्रसाद आहे तो सहजासहजी प्राप्त होत नाही बरं का. आता आम्ही डायरेक्टच आलो, आम्हाला जरी प्रसाद प्राप्त झाला तरी त्या प्रसादाला विशेष प्रकारचं फळ तुमच्या एवढं आम्हाला थोडंच प्राप्त होणार. प्रसाद प्राप्त होण्यासाठी काही शिडी सांगितली बरं का, काही साधना सांगितलेली आहे. प्रसाद सहजासहजी प्राप्त होत नाही, लक्षात घ्या. प्रसाद प्राप्त होण्यासाठी 5 शब्द मी तुमच्या पुढे सांगतो बघा. पहिला आहे पुरुषार्थ करावा लागतो. काय? पुरुषार्थ करावा लागतो. दुसरा आहे प्रयत्न, तिसरी आहे प्रार्थना, चौथी आहे प्रतीक्षा, आणि मग प्राप्ती किंवा प्रसाद प्राप्त होतो. विठाला विठाला विठाला.
पुरुषार्थ करावा लागतो महाराज. परमार्थ काही सहजासहजी शक्य नाही. आता तुमचं आमचं फार विचित्र चाललेलं आहे. म्हणजे परमार्थाच्या गोष्टी आपण गोष्टी मानणं किंवा ऐकणं सांगणं सोपं आहे, पण परमार्थामध्ये खऱ्या अर्थाने परमार्थाची साधना करणं, जी शास्त्राने सांगितली, संत महात्म्याने जी सांगितली त्या पद्धतीनं साधना करणं फार अवघड आहे, लक्षात घ्या. म्हणून याच्यासाठी पुरुषार्थ करावा लागतो. पुरुषार्थ केल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रसाद प्राप्त होतो. पुरुषार्थ म्हणजे काय हो? सगळ्यांना जी गोष्ट जमते ती गोष्ट आपण करणं, याला पुरुषार्थ म्हणत नाही. बरोबर आहे ना? सगळ्यांना जी गोष्ट जमते ती गोष्ट करून दाखवणं हा काही पुरुषार्थ नाही. लक्षात घ्या, सहजासहजी कोणालाही जी गोष्ट जमत नाही, प्रयत्नाने ती गोष्ट प्राप्त करणं याला पुरुषार्थ म्हणतात. बरं का? उदाहरण सांगायचं तर लक्षात घ्या, पारमार्थिक सुख प्राप्त करायचे तर पुरुषार्थ केल्याशिवाय प्राप्त होत नाही. एखादी समजा ही चंद्रभागा असेल, चंद्रभागा नदी असेल, महापूर आलेला आहे पावसाळ्यामध्ये, आणि महापूर आल्यानंतर या पुरामध्ये एखाद्या माणसाने वरून उडी टाकली आणि वाहत तो पोहत पलीकडच्या दिशेला गेला. काही विशेष आहे का? म्हणजे हे विशेष आहे तसं, पण एवढं काही विशेष नाही. लक्षात घ्या, इकडून उडी टाकली, तिकडे वाहत खाली गेला, पलीकडं म्हणजे पोहत पलीकडे गेला, याच्यामध्ये काही एवढं विशेष नाही. पण एखादा पट्ट्या असा असतो, म्हणजे इकडून उडी टाकतो, तो खाली जात नाही पोहत, मग तो वरच्या पाण्याच्या दिशेने, प्रवाहाच्या दिशेने पोहत राहतो. ज्याला हे जमतं त्याला पुरुषार्थ म्हणतात. बरं का? काय? पाण्याच्या दिशेनं तर कोणी पोहत जाईल, पण पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध जो वागत असतो, जो खऱ्या अर्थाने तो पुरुषार्थी आहे. लक्षात घ्या, परमार्थ म्हणजे काय? संसाराच्या दृष्टीनं वाटचाल करणारे, प्रयत्न करणारे सगळे जीव आहेत. सगळेच खऱ्या अर्थाने साधन संपत्ती संसारातली जमा करण्याच्या नादी लागलेले आहेत, पण पुरुषार्थी तो आहे ज्याने खऱ्या अर्थाने परमार्थाच्या दृष्टीने. पुरुषार्थ म्हणजे काय? लक्षात घ्या, पहिली गोष्ट आहे की इथं इंद्रियावरती विजय प्राप्त करणं, वैराग्य अंतःकरणामध्ये धारण करणं. आता ह्या गोष्टी काही सोपे आहेत का? पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय किंवा सगळं मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्या गोष्टींना खऱ्या अर्थाने संसारापासून अलिप्त करून परमार्थाच्या दृष्टीनं यांना एकाग्र करणं, परमार्थाचे अनुभव यांना प्राप्त करून देणं, हे काही सहजासहजी शक्य नाही. कल्पना करा, आता 7 दिवस जे राहिले त्यांना धन्यवाद आहे, पण इथं आल्यानंतर काही सकाळी उठल्यापासून 10 वेळेस फोन लावल्याशिवाय राहत नाहीत. असे किती जण आहेत? म्हणजे आपण इथं आलो, पण इथून रोज आपण घरी फोन लावतो. बरोबर आहे का? म्हणजे इथं आल्या विसर पडायला पाहिजे होतं का नाही? स्थूल शरीराने आपण पंढरपूरमध्ये आहेत, पण सूक्ष्म शरीर म्हणजे मन बुद्धीने आपण कुठे आहोत? घरी आहेत. सगळेच आहेत असे नाही बरं का? म्हणजे तिकडच्या लोकांचे नाही फोन आले बरं का काका, तरी इकडून फोन लावावा लागतो. तिकडचे लोक म्हणतात काय 4 दिवस नीट राहायचं, तर रोज फोन लावतात. त्यांना आपली गरज नाही. ते किती वेळेस फोन लावत असतील? एकदाही नाही. कल्पना करा ना, तू मुलं कोण असतील ते मुली वगैरे, पण आपण इथं राहून त्यांची 2-3 वेळेस तरी आठवण काढतो. म्हणजे मला सांगायचे काय, परमार्थ काही सोपा आहे का? नुसतं शारीरिक क्रिया केली म्हणजे परमार्थाचं फळ प्राप्त होतं असं नाही. मग याच्यासाठी काय करावं लागतो? मनातून त्याग करावा लागतो, इंद्रियावरती संयम ठेवावा लागतो. बरोबर आहे का नाही? इंद्रियावरती विजय प्राप्त करावा लागतो. ही पहिली परमार्थातली पायरी आहे. मग म्हटले देवाची प्राप्ती करण्यासाठी ती गवळण सांगते आम्ही काय पुरुषार्थ केला. याची लागी हो तेजी येले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो वेदांत पाहिला. फार सुंदर गवळण आहे बरं का निळोबरायांची. जन्मजन्मांतरी केली ही सूचना, एका जन्मामध्ये नाही. मग देवाची प्राप्ती होण्यासाठी सर्व संसाराचा त्याग करून देवाच्या पाठीमागं लागलो. व्रत वैकल्य केले, उपवास केले, एवढी कठोर साधना केली, नामचिंतन केलं, संसाराचा त्याग केला, अनेक प्रकारचे साधना केल्या, तप केलं, तीर्थयात्रा केल्या. कशासाठी? सगळ्यात त्याच्या प्राप्तीसाठी, देवाच्या प्राप्तीसाठी. मग तरी सुद्धा तो आमच्या ध्यानात येत नाही. म्हणजे देव सहजासहजी भेटत नाही. याच्यासाठी काय करावा लागतो? पुरुषार्थ करावा लागतो. तो पुरुषार्थ करण्याचं बळ आपल्या ठिकाणी नाही. लक्षात घ्या, आपण सगळं सोडू शकत नाही. म्हणून पुरुषार्थ फार महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट आहे, प्रयत्न करावे लागतात. बरोबर, रात्री महाराज सांगून गेले, म्हणजे लोक इथं आले तरी काय करत नाहीत? भजन करत नाहीत. कीर्तनात बसण्याचं भाग्य असतं,
पंढरपूरमध्ये येण्याचं पुण्य असतं, पण इथं आल्यानंतर परमार्थ घडेलच हे सांगता येत नाही बरं का. कीर्तनाचा कंटाळा येतो, कथेचा कंटाळा येतो, प्रदक्षिणा नको वाटते, इंद्रायणी चंद्रभागेचं स्नान नको वाटतं, देवाचं दर्शन नको वाटतं, म्हणजे इथपर्यंत येण्याचं पुण्य आहे. पण प्रयत्न परमार्थासाठी प्रयत्न होत नाहीत, म्हणून प्रयत्न महत्त्वाचे आहेत. तिसरी गोष्ट आहे, जी गोष्ट पुरुषार्थाने प्राप्त होत नाही, जी प्रयत्नानेही प्राप्त होत नाही, याच्यासाठी सोपा मार्ग सांगितला, तो म्हणजे प्रार्थना. विठाला विठाला विठाला. प्रार्थना करावी लागते. म्हणून बघा, अनेक असे अभंग आहेत. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा, ही देवाकडे प्रार्थना आहे. म्हटले देवा, आमच्याकडे बळ नाही पुरुषार्थ करण्याचं, प्रयत्न करण्यासाठी आमचं मन स्थिर नाही. मग काय, प्रार्थना केली. लक्षात घ्या, पुरुषार्थाने जे प्राप्त होणार आहे, प्रयत्नाने जे प्राप्त होणार आहे, ते प्रार्थनेनं सुद्धा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रार्थना सांगितली. चौथा प्रकार आहे प्रतीक्षा. बरं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरी सुद्धा देव प्राप्त होत नाही, म्हटले प्रतीक्षा करा. प्रतीक्षा करणे म्हणजे काय, वाट पाहणं बरं का. परमार्थ म्हणजे उतावळा नवरा गुडघ्याला भाषण असे म्हणाय नाही. उतावीळपणा चालत नाही. लक्षात घ्या, तू का म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना परमार्थामध्ये म्हणजे उतावळेपणा चालत नाही. याच्यासाठी काय, वाट पाहावी लागते. म्हटले किती जन्म वाट पाहावी लागते, म्हटले आपल्या चरित्र आपण ऐकलं, जड भरतांना 3 जन्म वाट पाहावी लागली भरतांना, तेव्हा कधी देवाची प्राप्ती झाली. काही दिवसाला राजा परीक्षितीला 7 दिवस वाट पाहावी लागली. काहीला अनेक वर्ष, अनेक जन्मच्या जन्म वाट पाहावी लागते, तेव्हा देवाची प्राप्ती होते. म्हणजे वाट पाहावी लागते, याचा अर्थ प्रतीक्षा करावी लागते. बघा, उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल बरं का. आता आंब्याचे दिवस आहेत पोरांना. मग एक बिहारचा माणूस बरं का, आता माणूस म्हणण्यापेक्षा माकड धरा, त्याने मुंबईला तो आला आपल्या मित्राकडे. आल्यानंतर काय केलं, इकडच्या पाहुण्याने त्याला पाहुणचार केला, आंबे दिले खाण्यासाठी. काय दिले, आंबे खाण्यासाठी दिले. आता आंबे खाल्ल्यानंतर ते एवढे त्याला ते आवडले, फार सुंदर आंबे होते, एवढे गोड आंबे फार आवडले. आणि फार आवडल्यानंतर मग याने विचारलं, म्हटलं मित्रा, तू आंबे खाऊ घातली, एवढा पदार्थ कधी मी जीवनामध्ये पाहिलेला नाही, हे फळ मी पाहिलेलं नाही, आमच्या इकडे हे आंबे आले पाहिजे, याच्यासाठी काय करावं. त्याने सांगितले, बघ ही कोय आहे, ही कोय तू घेऊन जा. मग लावायचे कशी, म्हटले खड्डा खोदायचा, ती कोय मध्ये ठेवायची, त्याच्यावर माती ढकलायची, पाणी टाकायचं आणि वाट पाहायची. याला सोपं वाटलं. गेले ते 2-4 जण आणि गेल्यानंतर तिकडे आपल्या राज्यामध्ये बिहार उत्तर प्रदेशमध्ये गेल्यानंतर मग त्यांनी ती कोय काढली, खड्डा खोदला एकाने, दुसऱ्याने माती काढली, तिसऱ्याने पाणी आणलं, चौथ्याने ती कोय टाकली, पुन्हा त्याच्यामध्ये माती टाकली, ती भुजून टाकलं, त्याच्यावरती पाणी टाकलं आणि चौघचे चौघ आजूबाजूला बसून वाट पाहू लागले. कशाची, आंब्याची वाट पाहू लागले. आंबा कधी येतो, आंबा कधी. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा तास, पाऊण तास, 1 तास झाला. मग एकमेकाच्या तोंडाकडे बघतात. म्हटले का रे, त्या मित्राने आपल्याला काही खोटं सांगितलं का, आंबा प्राप्त होणार आहे, आंबा आपल्या इकडे आला पाहिजे. 1 तास झालं तरी आपण आंबा लावून आंबा प्राप्त होत नाही. दुसरा म्हणतो, अरे बघू म्हटले आपण. मग एकाने पुन्हा माती उकरली, दुसऱ्याने सगळी ती माती बाहेर काढली, तिसऱ्याने ती कोय पाहिली, म्हणले आंबा काही दिसत नाही. मग पुन्हा चौथा म्हणू लागला, अरे याला फोडून पहा, कोईमध्ये तो आंबा आला असेल. ती कोय सुद्धा फोडून टाकली, पाहिलं तर काय त्याच्यामध्ये आंबा कुठं प्राप्त होता असतो का. म्हटले आपल्याला फसवलं का, खरं सांगितलं होतं त्यांनी, खरंच सांगितलं होतं, पण यांनी जेवढी वाट पाहायला पाहिजे होती तेवढी ती प्रतीक्षा केली नाही. मग फळ प्राप्त व्हायचं असेल तर परमार्थामध्ये वाट पाहावी लागते. किती वाट पाहावी लागते, शबरीनं सुद्धा वाट पाहिली, आयुष्यभर वाट पाहिली. प्रभू रामचंद्र येणार आहेत एवढं आपल्या गुरुनं सांगितलेलं आहे. त्या वचनावरती एवढा विश्वास ठेवला तर प्रभू रामचंद्र आल्याशिवाय तिला राहिली नाहीत. याचा अर्थ आहे की परमार्थामध्ये प्रतीक्षा करावी लागते, तातडी चालत नाही. आणि मग एवढ्या पायऱ्या चढून गेल्यानंतर मग मात्र ध्येय जीवनामध्ये प्राप्ती होते. याचा अर्थ आहे प्रसाद प्राप्त होतो. विठाला विठाला महाराज सुद्धा म्हणतात, पाहे प्रसादाची वाट, घ्यावे धोनिया ताट,
शेष घेऊन जाईल तुमचे झालिया भोजन. पाहे प्रसादाची वाट. प्रसादाची वाट पाहावी लागते का नाही? प्रसाद प्राप्त होत नाही. म्हणून 7 दिवस आपण वाट पाहिली. आज प्रसाद प्राप्त होणार आहे. तो कोणता प्रसाद आहे त्याचा विचार आपल्याला पुढे करायचाच आहे. म्हणून हे आजचं कीर्तन कशाचं आहे? प्रसादाचं कीर्तन आहे. प्रसाद देणारे कोण आहेत? बघा, प्रसाद देतो पंढरीनाथ. दास गीती गात, दास गीती गात, भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. परमात्म्याने या संत महात्म्यासोबत जो काल्याचा प्रसाद त्यांना प्राप्त करून दिला, तोच काला ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून संत महात्म्याच्या माध्यमातून तोच प्रसाद आपल्याही जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रसादाचं कीर्तन आहे. परमात्मा आपल्याला प्रसाद देणार आहे. आजचं हे कीर्तन म्हणून सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे तुकोबराय, तुकोबरायांचा आहे. महाराज सांगतात की काय भाग्यवान गोपाळ असतील की यांना गोपाळांना या परमात्म्याची संगती प्राप्त झाली. लक्षात घ्या, महत् संगस्तु दुर्लभो अमोघश्च असा एक श्लोक माझ्या काय आठवणीत येत नाही. महत् संग नारदांच्या भक्तिसूत्रात आहे. महत् म्हणजे संतांची संगती, देवाची संगती प्राप्त होणं फार दुर्मिळ आहे. लक्षात घ्या, कदाचित देवाची तरी प्राप्त होईल पण संतांची संगती फार दुर्मिळ सांगितली. गोपाळांचं एवढं भाग्य होतं की परमात्मा रात्रंदिवस यांच्या संगतीमध्ये आहे. त्यांच्याबरोबर अनेक प्रकारच्या बाललीला देवाने केल्या. म्हणून ते गोपाळ फार भाग्यवान आहेत बरं का. ते गोपाळाचे जर वास्तविक त्यांचा जर विचार करायला गेलो आपण, ते काय आहे तो? पाहता गोळी. पाहायला गेलं तर म्हणजे काय ते कपडे फाटलेले, चेडीला बंद सुद्धा नाही, चेडी गळते, आंघोळ करत नाही. त्या गोपाळांचं चरित्र आपण जर संत वाङ्मयाच्या दृष्टीने पाहिलं किंवा भागवतामध्ये सुद्धा वर्णन आहे. गायी राखणारे आहेत. आता गायी राखणारे माणसं काही व्यवस्थित राहतील विण वगैरे करून असं नसतं. ते काही रोज आंघोळ करतातच असं नाही बरं का. पूर्वीच्या काळातलं सांगतो. आता गायीच नाहीत तर गायी राखणं सोडून द्या. मग गायी राखणारे गोपाळ राहणं अमंगल आहे. पण अशाही गोपाळांचं परमात्मा काय करतात? खाय त्यांची उष्टावळी, त्यांचं उष्ट खातात. वरवर पाहिलं तर अमंगळ आहेत. राहणं व्यवस्थित नाही, खाणं व्यवस्थित नाही, बोलता येत नाही, शाळा शिकली नाहीत, काही घरची परिस्थिती व्यवस्थित नाही, कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे आकर्षण नाही, कुठल्याही प्रकारचं खऱ्या अर्थाने लौकिक दृष्टीने त्यांच्याकडे वैभव नाही. पण काय देव वेडा झाला असेल की देवाने अशा गोपाळांची संगती केली. त्यांचं उष्ट परमात्मा खातात. त्याचं कारण तुकोबराय पुढच्या चरणामध्ये सांगतात. म्हणजे करती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. ते गोपाळ पाहायला गेलं तर कसे तरी होते, पण त्यांनी जे केलं, ते जे करत होते त्याच्यामुळं देवाला त्याची एवढी आवड होती, एवढी आवड होती. म्हटलं ते काय करत होते? ते गोपाळ काय करत होते? आपा कीर्तनात झोपत नव्हते. गोपाळ काय करत होते? म्हणजे करती नामाचे चिंतन. ते नामचिंतन करत होते. म्हणून ते देवाला एवढे आवडत होते, एवढे आवडत होते की देव त्यांचं उष्ट खात होता. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, भुकेला
देव भावाचा भुकेला. लक्षात घ्या, गोपाळांना परमात्मा फार आवडत होता. जीवापलीकडचं प्रेम गोपाळांचं परमात्म्यावरती होतं. पण त्याच दृष्टीने असाही विचार आपल्याला करावा लागतो की देवाचं सुद्धा एवढं प्रेम त्यांच्यावरती होतं की परमात्मा रात्रंदिवस त्यांच्या संगतीची अपेक्षा करतो. त्यांच्याबरोबर वेगवेगळे खेळ खेळतो परमात्मा. अनेक प्रकारच्या बाललीला आपण कथेमध्ये ऐकलेल्या आहेत. एवढंच नाही, त्यांचं उच्चिष्ट परमात्मा खातो. याच्यावरून देवाला त्यांची किती आवड आहे हे लक्षात येतं. उष्ट कोण कोणाचं खायला रिकाम आहे का? लक्षात घ्या, कोणी कोणाचं उष्ट खात नाही. खऱ्या अर्थाने ज्याच्यावरती प्रेम आहे तोच माणूस दुसऱ्याचं उष्ट खात असतो. तसंच देवाचं प्रेम गोपाळावरती होतं म्हणून परमात्मा त्यांचं उष्ट खात होते बरं का. लक्षात घ्या, म्हणजे देवाला सुद्धा ते गोपाळ आवडत होते. आपल्यासारखे अनेक भक्त देवाकडे जाणारे, लक्षात घ्या, देवाकडे जाणारे अनेक भक्त आहेत. पण एखादे सावता महाराज आहे की परमात्मा त्यांच्या घरी जातात. एखादे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव महाराजासारखे असे भक्त आहेत की परमात्म्याला त्यांची संगती आवडते. देवाला आवडणारे हे भक्त आहेत. मीची करी वालभा ऐसा एकची, असे एक ओवी ज्ञानोबारांचे बारावे. म्हणजे हे अर्जुना, माझ्याकडे येणारे भरपूर आहेत पण मला आवडणारे भक्त असे थोडेच आहेत. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ, असे महात्मे दुर्लभ आहेत. म्हणून माझंही प्रेम त्यांच्याकडं. तरी तया ते मी माता मुकुट करी. परमात्मा सांगतात अशा ज्ञानी भक्ताला मी माता मुकुट म्हणजे डोक्यावरचा मुकुट करतो. एवढं प्रेम त्यांच्यावरती करतात. तसं गोपाळावरती परमात्म्याचं प्रेम आहे. आणि म्हणून गोपाळांना सुद्धा जीवनामध्ये त्यांनी एकच साधना केली बरं का. काय साधना केली मी सांगून गेलो. नामचिंतन केलं. नामाचं चिंतन करत होते म्हणून देवाला ते आवडत होते. शेवटी एक दिवशी परमात्मा समोर बसलेले असताना गोपाळाने हात जोडले. आपलं पूर्ववृत्तांत पूर्वचरित्र आठवलं आणि गोपाळ आठवण डोळ्यातून अश्रू येऊ लागले. गोपाळ विचार करतात, देवापुढं हात जोडलेले आहेत, कल्पना करा. गोपाळ म्हणतात, देवा, अरे आम्ही नीच कुळामध्ये या गवळ्याच्या कुळामध्ये जन्माला आलेलो. गायी राखणं हे आमचं सामान्य कुळामध्ये जन्माला आल्यामुळे काम आहे. एवढंच नाही, आमच्या जन्मोच्या जन्मी आमच्याकडून खऱ्या अर्थाने अनेक प्रकारचे दुष्कर्म घडले असतील. पण तरीसुद्धा काही सद्भाग्याने सत्कर्मामुळे तुझी प्राप्ती झाली या जन्मामध्ये. आणि प्राप्ती झाल्यामुळे आमचं जीवन खऱ्या अर्थाने वैकुंठासारखं किंवा स्वर्गापेक्षाही उंच झालं. तुझी प्राप्ती झाल्यामुळे आमच्या जीवनातली निश्चिंता म्हणजे चिंता दूर झाली. महाराज हेच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती,
संगती झाली अमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. गोपाळ देवापुढे परिहार देताना सांगतात, म्हटले देवा तुझ्या जीवनामध्ये संगती प्राप्त झाल्यामुळे आमच्या जीवनामध्ये लाभ काय झाला? झाली अमुची निश्चिंती, आमचं जीवन निश्चिंत झालं. बघा परमार्थातला किंवा जीवनातला परमोच्च जर माणसाचं हे शिखर काय असेल तर माणसाचं जीवन निश्चिंत झालं पाहिजे. हेच खऱ्या अर्थाने सगळ्या खटाटोपीचं काय आहे? फळ आहे. माणूस काय झाला पाहिजे? निश्चिंत झाला पाहिजे. म्हणजे काम नाही झालो पायी रिकामा. माणसाने रिकामं झालं पाहिजे बरं का. आता वरून बरेच माणसं रिकामे असतात, पण आत एवढी म्हणजे धावपळ चालू असते, ती धावपळ संपली पाहिजे. हां, वरवरचं बंधन काही करत नाही माणसाला, पण आतलं बंधन निष्ठून गेलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून महाराज सांगतात निश्चिंतता जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. महाराज सुद्धा सांगतात आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची. या तृष्णेची धाव संपली म्हणजे जीवनामध्ये निश्चिंतता येते. तृष्णा आहे, हे मला पाहिजे ते मला पाहिजे ही इच्छा आहे. नको त्या गोष्टीचं चिंतन करणं, अनुकूल गोष्ट प्रतिकूल गोष्टीचं चिंतन करणं, त्याच्यामुळे चिंता प्राप्त होत असते. लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या तरी जी संपत नसते तिला तृष्णा म्हणतात बरं का. ज्ञानोबा सांगतात मग मेरूही हाता आलिया, तरी म्हणे एखाद्या दारुण आवडते. तैशी तृष्णा वाढी नलिया मग मेरूही हाता आलिया. म्हणजे एखाद्या माणसाला सोनं प्राप्त झालं. आता आपल्याला काय वाटतं 1 किलो जरी प्राप्त झालं तर बरं होईल अरुण महाराज? होय महाराज, 1 किलो सोनं प्राप्त झालं तरी समाधान होईल का नाही आपा? हां काका, 1 किलोमध्ये समाधान होईल बरोबर. 1 किलो देऊन टाकू आपण. हां काय सोनं. पण लक्षात घ्या, कल्पना करा, ज्यांच्याकडे 10-10 किलो किंवा क्विंटलवर सोनं आहे त्यांची सुद्धा तृष्णा संपली नाही. आता आपल्याला वाटतं 2-4 ग्राम 2-4 तोळे मिळालं तरी बास. लक्षात घ्या, आयुष्यामध्ये एवढं जरी मिळालं तरी याच्यावर आपण संतुष्ट होऊ अशी कल्पना आपली असते. पण लक्षात घ्या, ज्यांना जे प्राप्त झालेलं आहे, म्हणजे ज्ञानोबा सांगतात एखाद्या माणसाला मेरू पर्वत सोन्याचा मिळाला. काय मेरू पर्वत सोन्याचा मिळाला तरी तो म्हणत असतो एखादा अजून थोडंफार काहीतरी मिळायला पाहिजे. याला तृष्णा म्हणतात बरं का. मग ही तृष्णा वाढल्यानंतर माणूस चिंताग्रस्त होतो, त्याचं समाधान बिघडत असतं. याच्यासाठी काय केलं पाहिजे? चिंता दूर झाली पाहिजे, निश्चिंतता जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. आणि हेच खऱ्या अर्थाने परमार्थाचं फळ असल्यामुळे ते गोपाळ देवापुढे सांगतात देवा तुझी संगती घडली, तुझं नामचिंतन घडलं, पंढरपूरमध्ये राहण्याचं भाग्य प्राप्त झालं, कथाश्रवण केली, गाथा पारायण केलं, ज्ञानेश्वरी पारायण केलं, ही सगळी साधना घडली. आता फळ काय प्राप्त झालं पाहिजे? प्रसाद. प्रसाद म्हणजे काय प्रसाद? तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातली चिंता दूर झाली पाहिजे, जीवन निश्चिंत झाले झालं पाहिजे. खऱ्या अर्थाने हाच प्रसाद आपल्याला काल्याच्या कीर्तनामधून प्राप्त होणार आहे. म्हणून सांगतात की झाली अमुची निश्चिंती. देव सांगतात काय तुम्हाला प्राप्त झालं? म्हणजे आमचं जीवन निश्चिंत झालं. एवढंच नाही, आता सरळ आपण पुढे जाऊ बरं का. आपल्याला वेळेचं फार बंधन आहे. जे कधी पाहिलं नाही, जे कधी अनुभवलं नाही, ते आम्हाला खऱ्या अर्थाने अनुभवायला प्राप्त झालं. ऐकलं नाही, पाहिलं नाही, कल्पनासुद्धा जी केली नाही, ते भोग, सुखाचे भोग आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाले. महाराज सांगतात नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. सुखाचे भोग जीवनामध्ये प्राप्त झाले. लक्षात घ्या, संसारामध्ये सुद्धा भोग आहेत. भोगामध्ये सुख आहे का? भोगामध्ये सुख नाही. भोगामध्ये भोगे रोग भयम. लक्षात घ्या, अनेक प्रकारचे भोग आहेत, पण हे सगळे भोग तसे ती गवळण म्हणते ना, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लिहिले गे माही. 8 प्रकारचे कमीत कमी भोग आहेत, पण हे सगळे भोग खऱ्या अर्थाने हे नाशवान आहेत, दुःखरूप आहेत. पण परमार्थिक दृष्टीने या ठिकाणी जे भोग सांगितलेले आहेत, लक्षात घ्या, देवाची संगती घडणं हाच खऱ्या अर्थाने भोग आहे. वैकुंठाची प्राप्ती झाली, अनेक प्रकारचं सुख, परमात्म्याच्या संगतीचं सुख प्राप्त झालं, हेच खऱ्या अर्थाने देवे भक्ता लागी उपचार मांडिले.
शांती सुखासने माने मैसविले. पुढं काय मला आठवत नाही. म्हणजे हे भोग देवाच्या संगतीमध्ये प्राप्त होतात. म्हणून ते गोपाळ सांगतात, नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. वास्तविक आमचा अधिकार काय म्हटले, घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. आमचं जीवन दुःखरूप आहे, आसार आहे. हे शरीर सुद्धा नाशवान आहे. ताक कसं आहे, आसार आहे, बरोबर आहे ना. धान्याचं ते भुसकट जे आहे ते असार आहे, धान्य सार आहे. तसं दुधामधून निघणारे दोन पदार्थ आहेत. दुधाची अंगे निघे ताक लोणी, एका मुले दोन्ही मागू नये. त्या दुधातून काय निघत असतं, ताकही निघत असतं आणि दुसरं लोणी. महेश महाराज म्हणजे ताकाची आणि लोण्याची किंमत सारखीच आहे का, मग थोडाफार फरक असेल, बरोबर आहे. थोडाफार आहे का जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे ताक ते फुकट सुद्धा कोणी द्यायला तयार असतं, बरोबर आहे. आता फुकट देत नाहीत बरं का, ताक सुद्धा विकत घ्यावं लागतं. पण पूर्वी सकाळ लक्षात घ्या, ताकाचं मोल कोणी घेत नाही. म्हणून महाराज म्हणतात, ताकाचे उपकार तरी करा. आता तसंच म्हणावं लागेल, ताकाचे उपकार करणं सुद्धा अवघड, म्हणजे विकतच घ्यावं लागतं. ताकाला आसार आहे, त्याची काही किंमत नाही. म्हणजे 20-30 रुपये लिटर असेल, बरोबर ना. आणि लोण्याचं काय आहे, लोण्याची म्हणजे तुपाची किंमत काय आहे, 900 रुपये. म्हणजे गिर गाईचं असेल तर 2000-2500, म्हणजे जसं जसं ते असेल, गायचं असेल तर 2-3 हजार रुपये त्याची किलोची किंमत आहे. एकाच अंगातून दोन्ही निघतात, पण एका मुले दोन्ही मागू नये. लक्षात घ्या. तसं ते गोपाळ सांगतात, म्हटले देवा, आम्ही जर समजा परमार्थामध्ये नसतो तर आमचं जीवन काय झालं असतं. म्हटले आसार संसारातल्या लोकांसारखं आमचंही जीवन व्यर्थ गेलं असतं. ते गोपाळ म्हणतात बरं का. पण देवा, तुझी संगती झाल्यामुळे काय झालं, आमचं जीवन सार्थक झालं. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. इथे मात्र नवनीत म्हणजे सार असणारा, येथे सार भगवंत, तो सार असणारा परमात्मा. फलकट तो संसार येथे सार भगवंत, तो सार असणारा परमात्मा आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. म्हणून बघा बरं, हे जाऊ द्या बाकीचं. पण वाच्यार्थाने जर विचार केला तर 8 दिवसामध्ये अनेक प्रकारचे भोग आपल्याला प्राप्त झाले. कालच यांची पंगत होती, बरोबर. काय होतं, आमरस होता. रात्री काय होता, ते जिलाबी होते. आता काय, गुलाबजामुन. परवा दिवशी काय होतं, आता तुम्ही लक्ष, काय होतं, चक्की. आता हे काही 7 दिवसाचं मला आठवायचं नाही, पण एवढं लक्षात घ्या, 7 दिवसामध्ये कमीत कमी 14 पदार्थ खाल्ले असतील, बरोबर आहे. 13, आजचं एकच धरा, बरोबर आहे ना. घरी खरंच आपल्या बायकोनं 14-13 पदार्थ करून दिले असते का तात्या, का देते तुम्हाला, आहेत काय घरी हे प्राप्त होतं का, लक्षात घ्या. मग हे भोग लौकिक दृष्टीने सुद्धा भोग आपल्याला प्राप्त होतात. कशामुळे, देवाची संगती केली. पंढरपूरमध्ये आल्यानंतर हे लौकिक भोग सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतात. म्हणून घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोळे. म्हणून देवा, तू आता आम्हाला हाकलून लावलं तरी आम्ही जाणार नाही शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता,
तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देवा आता एवढ्या गोष्टीमुळे एवढा लाभ जीवनामध्ये प्राप्त झाल्यामुळे आता तुम्ही हाकलून दिलं तरी आम्ही जाणार नाही, असा सरळ सरळ भावार्थ मला जसे सांगता येईल तसं सांगण्याचा प्रयत्न केला. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं भजन घेऊ आणि मग आपण उरलेल्या वेळेमध्ये काही चरित्र सांगण्याचा प्रयत्न करू. विठोबार खोमाई, विठोबार खोमाई, विठोबार खोमाई, विठोबार खोमाई, देवादी देवा जगत्रय जीवा, देवादी देवा जगत्रय जीवा, देवादी देवा जगत्रय जीवा, देवादी देवा जगत्रय जीवा. हरे श्री केशवा विनंती माझी, हरे श्री सेवा विनंती माझी, हरे श्री सेवा विनंती माझी. माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वदे गुणगान, माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वदे गुणगान. ऐसे देई प्रेम काय ऐसे देई प्रेम काय करा, ऐसे देई प्रेम काय करा. देवाधिदेवा जगत्रय जीवा, प्रियशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. बघा काल्याचा प्रसंग आहे आणि काल्याच्या प्रसंगामध्ये कीर्तनामध्ये कृष्ण परमात्मेचं चरित्र उच्चारण केलं पाहिजे असा एक वारकरी संप्रदायाचा नियम असल्यामुळे आपण 7 दिवस देवाच्या अनेक बाललीला ऐकलेल्या आहेत. संपूर्ण चरित्र महाराजांनी विस्तारपूर्वक या ठिकाणी सांगितलेलंच आहे, पण तरीसुद्धा काही 1-2 लीला आपण त्याचा विचार करण्याचा प्रयत्न करू. पुढंही बहुत आपल्याला करणं आहे, म्हणून अशी स्थिती असल्यामुळे बघा परमात्म्याने गोकुळामध्ये अवतार धारण केला. परमात्मा अवताराला येतात त्याचे अनंत कारण आहेत, अनेक कारण आहेत. परमात्मा अवतीर्ण झाल्यानंतर भक्ताला फार मोठा आनंद होतो, दुष्टाला फार मोठी भीती वाटत असते, हाही भाग आहे. पण देवाने आल्यानंतर देवाच्या अनेक अवतारापैकी कृष्ण अवतार असा आहे की हे चरित्र माणसाच्या मनाला वेध लावल्याशिवाय राहत नाही बरं का. देवाने एवढ्या बाल लीला सुंदर सुंदर अशा लीला केल्या, आपण चरित्र देवाचं ऐकलेलंच आहे. बघा देवाचं हे चरित्र असं आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न परमात्म्याचं चरित्र आहे. कृष्ण चरित्र फक्त श्रवण करायचं, ते अनुकरण करण्यासाठी योग्य नाही, तेवढं सामर्थ्य आपल्या ठिकाणी नाही, लक्षात घ्या. मग रामचरित्र मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राने जे अनुकरण केलं, जे चरित्र केलं ते आपल्या जीवनामध्ये अनुकरण करण्याचा प्रयत्न करायचा. आणि कृष्ण चरित्राच्या बाबतीमध्ये संतांनी सांगितलं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. म्हणजे देवाने जरी अनेक प्रकारचं चरित्र केलं असलं कृष्ण अवतारामध्ये, मथुरेमध्ये काही चरित्र केलं, वृंदावनामध्ये गोकुळामध्ये चरित्र केलं, काही द्वारकेमध्ये चरित्र केलं, असे अनेक ठिकाणी जरी चरित्र केले असलं तरी काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण चरित्र उच्चारण करायचा हा नियम, आणि त्यातली त्यात देवाने जे गोकुळामध्ये चरित्र केलं तेच चरित्र उच्चारण करायचा हा दुसरा नियम. आणि तिसरा नियम असं सांगतात देवाने 2 प्रकारामध्ये चरित्र केलं. महाराज सांगतात एदशे चरित्र केले नारायणी, एदशे चरित्र केले नारायणी, रांगता गोधनी राधिका, रांगता गोधनी राधिका, रांगता गोधनी राधिका.
हे दशे चरित्र केले नारायणी रांगता गोदने राखीत आहे. परमात्म्याने दोन अवस्थेमध्ये चरित्र केलं गोकुळामध्ये, रांगत असताना आणि काही गोदने राखत असताना. हे दोनही चरित्र अतिशय मनमोहक आहेत बरं का. देवाच्या सुंदर लीला आहेत, एवढ्या बाल लीला सुंदर आहेत, एवढ्या सुंदर लीला आहेत. पण परमात्म्याने पहिली लीला केली बरं का. परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला तेव्हापासून त्या गोकुळाचं सगळं वातावरण बदलून गेलं बरं का. बघा सांगतात लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. त्या लोकांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. ते सगळे जपतप केल्यापासून ते प्राप्त झालं का. अरे जिथं विधीचा पुतळा जिथं प्रगट झालेला आहे, साक्षात ब्रह्म जिथं प्रगट झालेला असेल तिथं अज्ञान कसं राहील. म्हणून कुठलीही साधना न करता त्यांना खऱ्या अर्थाने ते ज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. दुसरी गोष्ट अशी आहे की भौतिक दृष्टीने खऱ्या अर्थाने त्या गोकुळातलं दारिद्र्य संपून गेलं. महाराज सांगतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तिथलं दैन्य दारिद्र्य असं त्रास आला. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, परमात्म्याने त्या ठिकाणी अवतार धारण केल्यामुळे काय झालं, लक्ष्मीचं वास्तव्य घरोघरी झालं का. लक्ष्मी देवाची धर्मपत्नी आहे. मग जिथं भगवान असतात तिथं लक्ष्मी आईसाहेब गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. परिणाम दैन्य दारिद्र्यास त्रास आला. दैन्य गेलं, दारिद्र्य संपून गेलं, तिथलं दुःख गेलं, तिथं आनंद प्रकट झाला. म्हणून तर म्हणतात नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद निर्माण झाला. देव आला म्हणजे काय झालं, आनंद. आनंदाचा पुतळा आहे, परमात्म्याचं स्वरूपच आहे. आनंदम ब्रह्मेती किंवा सत्य ज्ञान अनंत, गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुणजैत. तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारुण्या. असा आनंद स्वरूप असणारा परमात्मा सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म. असा आनंद स्वरूप परमात्मा आल्यामुळे दुःख दूर गेलं. सगळ्या गोकुळवासी लोकांचं मन आपल्याकडं वेधून घेतलं. देवाने काय केलं, त्यांचं चित्त चोरून घेतलं. आता आपलं चित्त कधी देव चोरतो काय माहिती. स्मशानात जायची वेळ आली तरी त्या बायका पोरातून, लाकडा भांड्यातून, त्या शेतातून, जनावरातून आपलं चित्त काही देवाकडे जायला तयार नाही का. बरोबर आहे का. पण या गोकुळातल्या लोकांचं चित्त परमात्म्याने आपल्याकडे आकृष्ट करून घेतलं. जोपर्यंत चित्त परमात्म्याचं चिंतन करत नाही किंवा परमात्म्याकडे जात नाही तोपर्यंत किती खोटाटोप केला, किती सप्ताह केला, किती वारी केली किंवा काही अन्नदान केलं तरी त्याला विशेष प्रकारचं फल प्राप्त होत नाही का. तर चित्त देवाकडे गेलं पाहिजे. लक्षात घ्या. आता यांच्यावरती देवाने एवढी कृपा केली की सगळ्यांचं चित्त तुका काय चित्तवेद येले नंदाच्या नंदे, चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. परमात्म्याने गोकुळातल्या लोकांचं चित्त चोरलं. हरिणे माझे हरिले चित्त, भार भीत विसरले, आता कैशी जाऊ घरा, लोहे भरा लौकिक. परमात्म्याने चित्त चोरलं आणि चित्त चोरल्यामुळे काय झालं, या सगळ्या गवळणी राहतात प्रपंचामध्ये. घरादाराचं तुमच्या आमच्यासारखं काम करतात, त्या सुद्धा स्वयंपाक करतात, त्या सुद्धा गृहिणी आहेत, त्या सुद्धा पतीची सेवा करतात, त्या सुद्धा घरातलं कामधंदा करतात, सगळं करतात. पण मन गोविंदी देह काम करी. त्यांचं मन मात्र देवाकडे आहे. ते देहाने ते काम करतात पण ते काम करण्यामध्ये चित्त नाही. लक्षात घ्या. अनेक प्रसंग आपल्याला पाहायला सापडतात. एक गवळण, बऱ्याच गवळणी मथुरेला दही दूध विकण्यासाठी गेल्या आणि विकण्यासाठी गेल्यानंतर तिथं म्हणू लागल्या काय, गोविंद घ्या, गोपाल घ्या, गोविंद घ्या, गोपाल घ्या. त्या मथुरेतल्या स्त्रिया, मथुरेतले लोक हसू लागले. म्हणजे यांच्या डोक्यावर काय परिणाम झालाय का. बरं एक म्हणू लागली असं नाही, सगळ्या गवळणीचं भान विसरून गेलेल्या होत्या. देवाने चित्त चोरल्यामुळे काय आपण काय करतो.
आपण काय करायला पाहिजे याची आठवण त्यांच्या अंतःकरणातून निघून गेल्यामुळे ते काय म्हणू लागले, काय विकू लागल्या? दही दूध तूप लोणी हे विकत होत्या, पण म्हणू काय लागल्या? म्हटले मावशी गवळणीला तू पुढचा माणूस, हे गवळणी दही पाहिजे, तुमच्याकडे काय काय आहे विकायला? तिनं काय सांगायचं? म्हटले गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या. ते हसू लागल्या गवळणी, त्या मथुरेतले लोक हसू लागले. म्हणजे यांच्या डोक्यावर परिणाम झाला. म्हणजे एकीच्या झाला ह्याच्यात विशेष नाही, सगळ्यांच्याच म्हणजे गोळ्या संपल्या काय. सगळ्याच गवळणी दही दूध म्हणण्याऐवजी काय म्हणतात? गोविंद घ्या, गोपाळ घ्या. याचा अर्थ असा आहे की त्या गवळणीचं चित्त परमात्म्याने आपल्याकडे आकृष्ट केलेलं होतं, चोरून घेतलं होतं. म्हणून घरी असायच्या, पण त्यांच्या मनामध्ये एवढी तळमळ असायची बरं का, तळमळ असायची. कधी कधी कृष्णाचं दर्शन मला होतं, कधी देवाची भेट मला होती, कधी मी देवाला डोळे भरून पाहिल, कधी देवाची मला खऱ्या अर्थाने भेट होईल. याच चिंतनामध्ये रात्रंदिवस असताना बघा परमात्म्याने सुद्धा त्यांची इच्छा पूर्ण करायची. काही वेळेला देवाची भेट नाही झाली तर काहीतरी निमित्त करायचं. त्या गोकुळामध्ये 3 प्रकारच्या स्त्रिया आहेत, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी सतंता. कोणी सुना आहेत, कोणी लेकी आहेत, कोणी ननंद आहेत. आता ज्या सासू आहेत त्या कोण आहेत? ज्ञानप्रधान श्रुती आहेत, त्या स्वतंत्र आहेत. कोणी ननंद आहेत त्या अर्ध स्वतंत्र आणि अर्ध पारतंत्र्यामध्ये आहेत. पण काही गवळणी जे कर्मपर आहेत त्या मात्र पूर्ण पारतंत्र्यामध्ये आहेत. सून तिला म्हणतात. त्या सुनेला इच्छा झाली देवाचं दर्शन घ्यायचंय. 2 दिवस झालं कृष्ण परमात्मा भेटला नाही, पण देव काय भेटत नाही असं लक्षात आल्यानंतर डोळ्यातून अश्रू गळतात. फार मोठा प्रयत्न करते, पण घरून जायचं कसं लक्षात आलं. काय केलं? आपल्या घरातली माठ भरलेले पाण्याने ओलांडून दिले आणि सासूबाईला सांगितलं. म्हटले सासूबाई पाणी आणण्यासाठी जाऊ का? त्या सासून आता पाणी म्हणल्यानंतर कोणती सासू नाही म्हणणार आहे. म्हटले जा पाणी घेऊन ये. मग हे पाण्याचं निमित्त केलं, पाणी भरलेले माठ ओलांडून दिले आणि पाण्याचं निमित्त करून ही गवळण चालली. पण जात असताना आता सरळ जायला पाहिजे होतं, पण जिथं नंदाचं घर आहे तिथं जाते, डोळे भरून कृष्ण परमात्म्याला पाहते, फार आनंद होतो. लक्षात घ्या. मग एका गवळणीला तर ते जाता जाता कृष्ण परमात्मा भेटला नाही. मग माठ डोक्यावरती घेतलेला आहे, डोक्यावरती पाण्याचा माठ घेतलेला आहे आणि वाटेमध्ये कृष्ण परमात्मा भेटला. कृष्णाची भेट झाल्याबरोबर तिचं चित्त जे एकाग्र झालं ते देवाच्या बाललीला पाहू लागले, देवाचं रूप पाहू लागले. एवढं मनमोहक असणारा परमात्मा, अधुरम मधुरम वदनम मधुरम असा तो मधुर असणारा परमात्मा, लावण्य सुंदर असणारं परमात्म्याचं रूप पाहिलं. आणि काय झाले महाराज, ती देहभाव विसरून गेली. आपल्या डोक्यावरती काय आहे याचा सुद्धा विसर पडला आणि स्तब्ध अवस्थेमध्ये उभी राहिली. एक पापणी सुद्धा खाली पडत नाही. सारखं कृष्ण परमात्म्याला पाहू लागली. देव त्या ठिकाणावर लीला करून निघूनही गेले, पण हिचं चित्त काय जाग्यावरती आलं नाही. डोक्यावरती माठ आहे पाण्याने भरलेला. बघा तुम्ही, आता गावाकडे बरेच लोक त्या माता भगिनी शेतात जातात, शेतात जाताना काय करतात? हात खाली असतात, पण मानेवरती डोक्यावरती काय असतं? ते टोपलं असतं. मानेवरती घागर असते. तसं त्या गवळणीनं घागर ठेवलेली आहे पाण्याची. 1 तास झाला, 2 तास झाला, नवी 3 वाजले बरं का दुपारचे, तरी सुद्धा त्याच अवस्थेमध्ये आहे. एक गवळण तिची मैत्रीण विचार करू लागली, मी 2दा गेली तरी ही इथंच आहे. ती धावत धावत आली, तिला हलवण्याचा प्रयत्न केला. म्हणले बाई काय करतेस तू? तरी ती देहावर यायला तयार नाही. मोठ्याने बराच वेळ तिला प्रयत्न केल्यानंतर मग ती देहावर आली आणि मग बोलू लागली. अगं म्हटले काय देवाचं रूप मी पाहिलं. परमात्मा नृत्य करू लागला. ती नाचणं देवाचं पाहिलं मी आणि मी तैशीच ती उभी राही, दृष्टी डोळा पाही. डोळ्याने पाहिल्याबरोबर ती तशीच उभी राहिली, हलवण्याचा प्रयत्न केला. मग मात्र लक्षात आलं, अरे म्हटले मी सकाळी आले पाणी नेण्यासाठी, आता घरचे लोक ओरडल्याशिवाय राहत नाहीत. याचा अर्थ असा आहे की या सगळ्या गवळणीचं परमात्म्याने चित्त हिरावून घेतलेलं होतं आणि म्हणून परमात्म्याने ही पहिली लीला केली. अनेक प्रकारच्या बाललीला आहेत. विठाला विठाला विठाला. आता माझी वेळ संपत आलेली बरं का, मी काही जास्त लीला सांगणार नाही. बघा, रांगत असताना काही देवाने चरित्र केलं, ते रांगणं सुद्धा महाराज सांगतात. तळवे तळहात टेकित
डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनात तोम्या देखील असे देवाचे रांगण्यामधून सुद्धा अनेक प्रकारच्या लीला झाल्या. आता परमात्मा 5 वर्षाचे झाले बरं का. तुम्ही म्हणताल आत्ताच रांगू लागले लगेच मोठे झाले का? आता मोठे व्हायला कीर्तनामध्ये लगेच मोठे होतात. आणि ते राजाचा मुलगा आहे. कोण? नंदबाबाचे चिरंजीव आहे. मग तुमचे आमचे मुलं एवढे काही मोठे होत नाहीत, पण राजाचा मुलगा खायला प्यायला भरपूर असतात. ती मुलं लगेच मोठे होतात बरं का. परमात्मा मोठे झाले. 5 वर्षाचे असताना देवाने एवढा धुमाकूळ केला, एवढ्या लीला केल्या, एवढ्या चोऱ्या केल्या. का चोरी केली त्याचंही कारण लक्षात घ्या. मी सांगून गेलो, पहिली चोरी देवाने चित्ताची चोरी केली. आणि मग चित्त म्हणजे नवनीताचं त्याला उपमा देतात. चित्त जैसे गंगाजळ किंवा मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. याला लोण्याला चित्ताची उपमा देतात. देवाने लोणी चोरलं याचा अर्थ आहे सगळ्यांचं चित्त चोरलं. आणि म्हणून परमात्म्याने सौंगड्यांना सोबत केलेलं आहे. सगळ्या गोपाळांना सोबत केलं. त्यांची अवस्था पाहिली. म्हटले गोपाळांनो कार्य असे तुम्ही, म्हटले तुम्हाला दहीदूत आवडत नाही का? म्हटले देवा सगळं आवडतं, तुमच्या घरी नाही का? म्हटले देवा भरपूर आहे. मग तुम्ही असे अशक्ता का? तेव्हा सांगितलं, म्हटले देवा दहीदूत भरपूर आहे, आम्हाला आवडतं सुद्धा भरपूर, पण आमची आई आम्हाला देत नाही. मग देवाने सांगितलं आपण उद्यापासून चोरी करू. आणि अनेक प्रकारच्या चोऱ्या करण्याचा प्रयत्न देवाने केला. त्या हे लीला आपण भागवतामध्ये ऐकलेच आहे बरं का. गोपाळाबरोबर अनेक प्रकारचे देवाने लीला केल्या, त्याचंही वर्णन आपण श्रवण केलेलंच आहे. आणि मग परमात्म्याने अनेक घरामध्ये चोरी केल्यानंतर मग मात्र गवळणी घराने सांगू लागल्या, म्हटले यशोदे तुझ्या कृष्णाने चोरी केली. पहिली आली, दुसरी आली, अशा अनेक गवळणी येऊ लागल्या, पण यशोदेनं ते काय ते ऐकून घेतलं नाही. मग मात्र त्या गवळणीने विचार केला, आपण जर एक एक सांगू लागलो तर ही काही यशोदा ऐकणार नाही. मग सगळ्यांनी संघटित होऊ, एकत्र होऊ आणि एकत्र होऊन मग मात्र यशोदेच्या घरावरती मोर्चा काढू. सगळ्या अवघ्या मिळवणी गवळणी येती येशू नंदाच्या अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेवी. हे ग बाई आमासे पावे ना यशोदे बाळ तुझा ताना. सगळ्या गवळणीने मोर्चा घेतला. यशोदा खाली आहे म्हटले. यशोदा समोर आली. सकाळची वेळ आहे. एवढ्या गवळणी कशासाठी आल्या असतील? सगळ्या घोषणा देऊ लागल्या, यशोदे आम्ही गाव सोडून जाणार, तू आणि तुझा मुलगा त्या गोकुळामध्ये राहा. सगळ्या बोलू लागल्या. तेव्हा यशोदेनं शांत केलं. म्हणले गवळणीनो आता हे बघा, सगळ्या जर बोलू लागल्या तर तुमचं काय म्हणणं ते मला कळणार नाही. मग आता शांतता ठेवा. सगळ्या गवळणी शांत झाल्या आणि सांगितलं मग काय म्हणणं आहे ते एकेकीनं आपलं म्हणणं सांगा. तेव्हा एकमेकीच्या तोंडाकडे बघू लागल्या. हजारो गवळणी त्या ठिकाणी आहेत. आता पुढं येऊन बोलायचं कोणी? पुढे येऊन बोलायचं कोणी? एकमेकीकडे पाहू लागल्या. मग उठली बचत गटाचे अध्यक्ष बरं का. म्हटले बोला तुम्ही. म्हणजे यशोदे काय सांगू, परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डैरा सैरा फोडीला त्यावरी. यशोदे परवा दिवशी कृष्ण आला. आता लहान मुलं 5 वर्षाचं आल्यानंतर मी तिला विचारलं, का रे बाबा सकाळी सकाळी का आलास? मी आपलं कामामध्ये व्यस्त आहे. त्याने काही न बोलता गपचूप राहिला. मी नेमकंच दह्या दुधाचं घुसळण करून ताकाचा भरलेला डेरा समोर ठेवलेला होता. आमचं 90 वर्षाचं म्हातारं, त्याला खोकला लागलेला होता. साधा खोकला नाही, मग डांग्या खोकला. म्हणजे तेही झोपत नाही आणि आम्हाला सुद्धा झोपत नाही. म्हणून आम्ही त्याची व्यवस्था घराच्या समोर अंगणामध्ये पत्र टाकून बाजावरती त्याची व्यवस्था केलेली होती. आता हे दह्या दुधाचा माठ भरलेला आमचं काही लक्ष नाही. तुझ्या कृष्णाने तो माठ उचलला आणि त्या म्हाताऱ्याच्या डोंबल्यावरती फोडला. फोडल्याबरोबर आवाज आल्याबरोबर पाहिलं. आता म्हटलं आता म्हाताऱ्याची म्हणजे नेण्याची तयारी करावी लागते काय. पण ते म्हातारा एवढं विचित्र उठून बसला. धावत धावत गेले. सगळ्यांनी विचारलं, म्हणजे कृष्णा का केलं असं? म्हातारा जर मेला असतं तर? कृष्णाने सांगितलं बरं झालं मेला असतं तर, मरायला पाहिजे होतं. काय करायचं याला जिवंत ठेवून? म्हणजे 90 वर्षाचं झालं, याच्या तोंडामध्ये एकही दात नाही, पण तरी सुद्धा हाडकं फोडल्याशिवाय राहत नाही. काय करायचं याला जिवंत ठेवून? म्हणजे सैरा फोडीला त्यावरील. सगळे हसू लागले. दुसरी गवळण सांगू लागली, म्हटले अवचित हरी तुझा आला रात्र झाली गाठ माधोनी पतिनी गाडी माझी
सुटू बाळ तुझा काना गोडवे तिसरी आली धावून याने ग बायका केली मात हा करणी पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ बांधुनी गाठ गे बाई आम्हाशी सुजीना यशोदे बाळा तुझा काना. बघा देवाने काय केलं. ही गवळण फारच बोलत होती बरं का. देवाला तिनं चॅलेंज केलं. म्हटले कृष्णा सगळ्याच्या घरी चोरी करतो माझ्या घरी चोरी करून दाखव. देवाने पेंद्याला सांगितलं गोपाळानं सांगितलं म्हटलं गोपाळानो हिचं घर लक्षात ठेवा. आणि मग परमात्मा रात्री गेले त्या घरी. रात्री गेल्यानंतर सगळे दोघं नवरा बायको झोपलेले असताना देवाने काय केलं त्याच्या पतीची दाढी आणि ह्या गवळणीची वेणी दोन्हीची काय केली गाठ बांधली आणि परमात्मा निघून गेले. निघून गेल्यानंतर सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर मग तो गोपाळ उठू लागला. ती गवळण सुद्धा उठण्याचा प्रयत्न करते. तो गोपाळ उठल्याबरोबर त्याच्या दाढीला ओढल्यासारखं झालं. तो रागावला बोलू लागला. म्हटले काय गवळणी तुझं काय हे वय का. 90 वर्षाची झाली. म्हटले काम नाही धंदा नाही हे चाळे करते का म्हटले ह्या वयामध्ये. बघा महाराज सांगतात मत्त होऊनी मातली धांगडी करती ओढावडी मज लागे. तुला काय कळतं का नाही असं म्हटल्यानंतर त्या गवळणीने सुद्धा ऐकून घेतलं नाही. तिला काही माहीतच नव्हतं. ती म्हटले हे म्हाताऱ्या म्हटले शांत बस. बघा मी तुमची दाढी ओढली नाही तुम्हीच माझी वेणी ओढली. तुम्हाला कळताय का या वयामध्ये माझी वेणी ओढता. तो म्हणतो तू माझी दाढी ओढली. ती म्हणते तुम्ही माझी वेणी ओढली. दोघांचं भांडण लागलं. म्हटले जाऊ द्या काही का असे ना. मग म्हटले घाट सोड म्हटले. सोड म्हटले मग ती म्हणते मी कुठं धरले. मग साचपडून पाहिलं तर त्या दोन्हीची गाठ बांधलेली होती. आता हे झोपलेले होते बेडरूममध्ये. लोड शेडिंग होती लाईट गेलेली होती. मग दिवा लावायचं काडीपेटी कुठं किचन रूममध्ये. मग यांची वरात निघाली बरं का. आता वरातीमध्ये नवरदेव पुढं असतो बरोबर आहे ना सर. नवरदेव पुढं असतो नवरी पाठीमागं. पण यांची वरात विचित्र होती. आता याची दाढी होती म्हणून तो मागं होता. तिची वेणी होती ती पुढं चालू लागली. पण त्यातली त्यात असा विचित्र जोडा. ती गवळण होती 6.5-7 फूट उंच बरं का. धिपाडची धिपाड आणि हा 2.5 फुटाचा. महाराज त्याला ती गवळण ओढत ओढत वरभाडीत त्याला घेऊन गेली. घेऊन गेल्यानंतर दिवा लावला. लावल्यानंतर ते पाहिलं तर गाठ आहे. सोडण्याचा प्रयत्न करतात ती गाठ काही सुटत नाही. तोडण्याचा प्रयत्न केला तुटत नाही. जाळण्याचा प्रयत्न केला जाळत नाही. कल्पना करा साधी लग्नामध्ये गाठ बांधली ब्राह्मणाने तर ते आयुष्यभर तुटत नाही. जगाच्या मालकाने बांधलेली गाठ कशी सुटेल. आणि मग ती गवळण सांगू लागली यशोदे एवढी आमची फजिती झाली. आणि मग लक्षात आलं की हे कोणी केलं असेल. म्हटले कृष्णानेच केलं असेल. मग आम्ही त्या कृष्णाला शरण गेलो. शरण गेल्याबरोबर आपोआप गाठ सुटली. अशा खोड्या तुझ्या कृष्णाने केल्या. सगळ्या गवळणी हसू लागल्या. त्या चौथ्या गवळणीला विचारलं म्हटले तुझं काय झालं. तिनं फार विचित्र गोष्ट सांगितली. म्हटले यशोदे एवढ्या लोकांमध्ये सांगण्याची सुद्धा लाज वाटते अशी म्हणजे खोडी तुझ्या कृष्णाने केली. म्हटले काय तू सांगितल्याशिवाय कळणार तरी नाही सांग. म्हटले काय केलं. मग ती गवळण सांगू लागली. रात्र झाली 2 प्रहरी आम्ही असता निजसुरी मुंगूस घेऊन या करी सोडिले आम्हा भितरी. म्हणजे यशोदे ऐक आम्ही पती पत्नी दोघं मंचकावरती त्या कॉटवरती झोपलेला असताना रात्री तुझा कृष्ण आला. आणि रात्री आल्यानंतर केव्हा ते मुंगूस सोडलं काही माहीत नाही. ते मुंगूस आम्हाला भोज करू लागलं. ते मुंगूस पाहिल्यानंतर आमची अवस्था वेड्यासारखी झाली. आमच्या म्हटले पिंट्याचा बाप आधीच झुरळ पाहिलं तर त्याच्या मांड्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. ते जेव्हा मुंगूस पाहिलं झोपेतून पाहिल्याबरोबर मग मात्र याला काय बोलावं कळेना. हाही घाबरला आणि ती घाबरली. तो म्हणू लागला गुमूस आलं. ती म्हणू लागली गुमूस नाही हो हे सुमुंग आहे. तो म्हणतो गुमूस आहे. ती म्हणते सुमुंग आहे. ते काय होतं ते होतं मुंगूस. यशोदे अशा अनेक लीला केल्या. यशोदे तुझा मुलगा तुला वाटतो तसं काही साधन आहे. बघा देवाने सुद्धा नुसतं सोंग घ्यायचं मी गरीब असल्यासारखं. आता बरेच माणसे वरून काय ते दिसत नाहीत. वरून शांत असतात पण आतून एवढे विचित्र असतात. तसं देवाने शांततेचं रूप धारण केलं. यशोदा म्हणते बाळ सगुण गुणाची ताणे गे बाळ दिसते गोजीरवाने गे काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी.
म्हणजे तुम्ही काय गाण्याने सांगतात ते आईला कुठं पटत असतं का? पण अनेक लीला अनेक खोड्या जेव्हा सांगितल्या, ऐसे ऐकता गाराने यशोदे नयनी आले पाणी, कृष्णा कोडी दे टाकोणी एका जनार्दना चरणी. यशोदेला शेवटी सांगितलं गवळणीने, म्हणजे यशोदे आज इथून पुढे जर खोडी केली तर आम्ही हे गाव सोडून जाणार आहेत. असं म्हटल्यानंतर मग मात्र यशोदेच्या डोळ्यातून पाणी आलं. कृष्णा पुढे हात जोडले, कृष्णा अरे हे बघ, तू एवढ्या खोड्या करतो त्याचा परिणाम सगळ्या गावाचं बोलणं मला खावं लागतं, म्हणून आता हात जोड दे, तू काय कर खोड्या टाकून दे. आणि मग उद्यापासून देवाला शाळेमध्ये म्हणजे गायी चारण्यासाठी पाठवण्याचं ठरलं. सवंगाड्यांना गोपाळांना बरोबर घेतलं. परमात्मा गायी चारण्यासाठी निघाले. म्हणले हां याल तरी यारे लागे. हां नाही नाही नाही, गोपाळांनी गोपाळांना सूचना दिली देवाने. म्हणले काठी घ्या, घोंगडी घ्या, घरी पोटभर जेवा आणि सोबत सिंदुरी घ्या. हां माझ्या काय आठवणीत तू प्रमाणे ना लक्षात घ्या. अरे तुम्ही उद्या हां बरोबर आहे. आणि मग सगळे गोपाळ दुसऱ्या दिवशी काठी घोंगडी घेऊन आपापल्या शिदुऱ्या घेऊन घरी पोटभर जेवण करून वनामध्ये रानामध्ये निघालेले आहेत. सगळ्या गवळ हां ते देवाचं रूप पाहून सगळ्यांना आनंद झालेला आहे. आणि वनामध्ये गेल्यानंतर देवाने अनेक प्रकारचे खेळ खेळायचे. ते खेळामध्ये सुद्धा अनेक प्रकार, विटी, दांडू, चेंडू, लगोरी, नाना परी, हामामा, हुतुतुतू, चेंडू फळे, असे अनेक प्रकारचे पूर्वीचे खेळ परमात्म्याने खेळायचे. पुन्हा काही एकत्र करायच्या, खेळ खेळायचे, घरी शिदोरी खायचे, परत यायचं, असा रोजचा क्रम असताना एक दिवशी देवाने ती कालिया मर्दानाची सुद्धा लीला केली. तोही प्रसंग आपण ऐकलाच असेल. एक दिवशी देवाने सांगितलं गोपाळांचा अधिकार पहिला. म्हटले गोपाळांनो, तुम्हाला मी उद्या काल्याचा प्रसाद देणार आहे. मग माझ्यासारखी शिदोरी सगळ्यांनी घेऊन या. सगळ्यांना सूचना दिल्या. सगळे गोपाळ मोठ्या आनंदाने आहेत. आपल्याला काल्याचा प्रसाद भेटणार आहे हा आनंद त्यांच्या मनामध्ये असताना मग सगळ्यांनी आपल्या आपल्या शिदुऱ्या घेतल्या. पुन्हा रोजच्याप्रमाणे वनामध्ये गायी चारण्यासाठी सोडलेले आहेत. अनेक प्रकारचे खेळ खेळलेले आहेत. खेळ खेळल्यानंतर मग सगळे खेळ खेळून झाल्यानंतर देवाला सगळे गोपाळ म्हणू लागले, देवा खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. आता सगळ्यांचं चित्त घडीकडेच चाललेलं आहे. म्हणजे आता काय कीर्तन लांबवण्यात अर्थ नाही. तसं ते गोपाळ म्हणू लागले, देवा आम्हाला भूक लागलेली, सकाळी नाश्ता केला नाही, डायरेक्ट जेवण करायचे, मग लवकर आवरा. देवाने सांगितलं ठीक आहे. सगळ्यांनी देवाने सूचना केल्या, गोपाळांनो आपापल्या गायी तुम्ही ओळून घ्या. त्या गोपाळांनी देवाकडे विनंती केली. म्हटले, देवा आमच्या सगळ्या गायी आमच्या ताब्यात आहे, सगळ्या गायी लवकर येतील, पण एक गाय मात्र आमचं ऐकत नाही, ती मन नावाची गाय. ती तुका म्हणे तू राख मनेरी. देवा तू मनेरी नावाची गाय राख, मग बाकीचे आम्ही सगळे ते आवरून घेऊ. आणि मग देवाने बघा सांगितलं काय हरकत नाही. गोपाळ याचा अर्थच आहे गो म्हणजे इंद्रिय. त्या इंद्रियांचा जो स्वामी आहे तो गोपाळ आहे. लक्षात घ्या, ज्याच्या ताब्यामध्ये इंद्रिय आहे तो गोपालक आहे. म्हणून त्या सगळ्या गोपाळांना आता देवाने एकत्र केलेलं आहे. कमलाच्या आकाराकार गोल बसवलेला आहे. आपली परमात्मा स्वतःमध्ये उभे राहिलेले आहे. स्वतःची शिदोरी परमात्म्याने समोर ठेवलेली आहे. आणि मग सगळ्या गोपाळांना सांगितलं, म्हटले गोपाळांनो तुम्ही सुद्धा आपापल्या शिदुऱ्या काढा. सगळ्या गोपाळाने आपापल्या शिदुऱ्या समोर केलेल्या आहेत. शिदुऱ्या समोर केल्यानंतर मग मात्र देवाने सगळ्याच्या शिदुऱ्या पाहिल्या. तोंड वाकडं केलं. म्हटले गोपाळांनो मी सूचना दिली होती तुम्हाला की माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाये, चोरून या माये नवनीत आणावी. माझी जशी शिदुरी असेल तशी आणा म्हटलं होतं. तेव्हा गोपाळ सांगतात, म्हटले देवा हे बघा तुमच्यासारखी शिदुरी आमची का होऊ शकत नाही, तुमची आणि आमची बरोबरी का होऊ शकत नाही, त्याचं कारण आहे आम्ही सामान्य कुलातले आहोत, तुम्ही राजाच्या कुळातले आहात. देवा आम्ही रजोगुणाने तमोगुणाने युक्त आहोत, तुम्ही सत्वगुणाने युक्त आहेत. म्हणजे तुमची आणि आमची उपाधी वेगळी आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, आमाशी का दिली वांगुल रे, रक्त रेत दुर्गंधी मुताने भरलेली अशी आमची घोंगडी आहे, तुझी शुद्ध सत्वगुणाने विणलेली आहे. आणि म्हणून जसं असेल तसं तुम्ही स्वीकार करा. त्या ठिकाणी सांगितल्यानंतर गोपाळांचा भाव परमात्म्याने बघितला आणि मग परमात्मा त्यांना प्रसाद देण्यासाठी तयार झालेले आहेत. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. ते स्वर्गातले देव सुद्धा विचार करू लागले की स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, त्यांना सुद्धा वाटू लागलं हा काल्याचा प्रसाद आपल्यालाही प्राप्त झाला पाहिजे. आणि म्हणून
काल्याची असे देवजळी झाले मासे. देव आपल्याला डायरेक्ट प्रसाद देणार नाहीत का, त्यांच्या ठिकाणी फार मोठा अभिमान आहे. मग जिथं अभिमान असतो तिथं प्रसाद प्राप्त होत नाही. आणि हे सगळे गोपाळ निराभिमानी आहेत. यांना स्वतः परमात्मा आता प्रसाद देणार आहेत. त्या प्रसंगाचं सुंदर वर्णन भगवान शुकाचार्य एका श्लोकाच्या माध्यमातून करतात. बघा, सगळ्यांना कमळाकार बसवलेला आहे, सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केलेल्या आहेत. त्या शिदोरीचं पात्र परमात्म्याने हातामध्ये घेतलेलं आहे. पण 5 बोटामध्ये 5 प्रकारचे व्यंजन परमात्म्याने लावलेले आहेत. सुंदर पिवळा पितांबर धारण केलेला आहे. मस्तकावरती मोर मुकुट परमात्म्याने धारण केलेला आहे. अतिशय लावण्य सुंदर असं परमात्म्याचं रूप आहे. मकर कुंडल कानामध्ये घातलेले आहेत. कौस्तुभमणी कंठामध्ये विराजमान आहे. पिवळा पितांबर धारण केलेला आहे. असं ते सुंदर बासरी परमात्म्याने आपल्या पितांबराला खोसलेले आहे. गाईचं शिंग तेही खोसलेलं आहे. आणि असं सुंदर असं रूप त्या गोपाळांनी पाहत परमात्म्याच्या सुंदर रूपाचं ते अवलोकन करतात. आणि अशा अवस्थेमध्ये परमात्मा प्रत्येकाच्या मुखामध्ये तो काल्याचा प्रसाद टाकत आहे. त्या सुंदर अशा दिव्य प्रसंगाचं वर्णन भगवान शुकाचार्य करतात. बिभ्रद्वेनुम जठरपटयोः शृंगवेत्री च कक्षे वामे पानौ मसृण कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुरदौ हासयन्नर्वपि स्वैः स्वर्गे लोके मिषति भुजयज्ञ भोगबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानराज माऊली झालेली सेवा भगवान पंढरीनाथ परमात्म्याच्या चरणी समर्पित करायची आहे. आज हा काल्याचा प्रसंग आहे. आपण 7 दिवस जी साधना केली त्या साधनेचं फल म्हणजे तो काला आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे. काला याचा अर्थ असा आहे, लौकिक दृष्टीने 2 किंवा अनेक पदार्थ एकत्र त्याचं मिश्रण करणं याला काला म्हणतात. आपण जो काला करतो तो प्रतिकात्मक आहे. दही भाताचा तो काला, हरिनामाचा खिचडी काला तोही काला आहे. आणि जीवशिवाचा ऐक्य हाही काला आहे. जीव नसून परमात्मा आहे, दोन्हीचं ऐक्य झालं पाहिजे, हा खरा काला आहे. हा आध्यात्मिक दृष्टीने आहे. हरी आणि हरीचं नामी नामधारक हे सगळे एक आहेत. यांचं ऐक्य झालं पाहिजे. नाम घेणारा नामी असणारा परमात्मा त्या परमात्म्याशी ऐक्य त्याचं पावलं पाहिजे. हाही खऱ्या अर्थाने काला आहे. तो वारकरी संप्रदायाला मान्य आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जाती धर्म खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारच्या धर्माचा कुठल्याही जातीचा सगळ्याचा अभिमान सोडून सगळेच एका मंडपामध्ये येतात. हा खरा सामाजिक ऐक्याचा काला आहे. तोही काला आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे. हे सगळा काला जेव्हा प्राप्त होतो तेव्हाच खरा प्रसाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तो प्रसाद आपल्याही जीवनामध्ये प्राप्त व्हावा. पुन्हा पुन्हा या ठिकाणी सेवा करण्याची आपल्या सर्वांना संधी प्राप्त हो. आपणही पुन्हा संतोष भाऊ असतील, आमचे शेठजी असतील आणि आपण सर्व त्यांना सहकार्य करणारे सर्वांनीच पुन्हा या ठिकाणी सेवा घडण्याची देवाकडे मागणी करायची, प्रार्थना करायची. ही सेवा पुन्हा जन्मोच्या जन्मी आपल्याला घडली पाहिजे. लक्षात घ्या, इथं गेलेले श्वासोश्वास आहेत, इथं गेलेला वेळ आहे तो खऱ्या अर्थाने निरर्थक नसून तो लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून खऱ्या अर्थाने एक क्षण एक श्वास भगवत चिंतनामध्ये आपला गेलेला आहे. म्हणून तो काळ सार्थक केला त्याने किंवा चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे या नियमाप्रमाणे आपला काळ निश्चितच धन्यतेला प्राप्त झालेला आहे. 7 दिवस आपण सेवा केली, तो प्रसाद आपल्याला प्राप्त झालेला आहे. पुन्हा अशी सेवा आपल्या सर्वांकडून घडो अशी अपेक्षा करून महाराजांनी सुद्धा 7 दिवस अतिशय सुंदर अशी कथा या ठिकाणी सांगितली. सर्व भजनी मंडळांनी अतिशय साथ दिली, त्यांचेही आभार. मला सुद्धा या ठिकाणी येण्याचा योग या आयोजकामुळे प्राप्त झाला.
म्हणून आपलेही धन्यवाद आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. तुम्ही वारे दोही करे मुख बसरो